अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मोठ्या घोषणेची अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देण्यात येणार असल्याचं आश्वासन हे ट्रम्प यांनी दिलेलं आहे। सत्तेवरती आल्यास कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना देऊ असं ट्रम्प म्हणाले। ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे आणि अशामध्येच ट्रम्प यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व आहे। ट्रम्प यांचे हे विधानाचं विश्लेषण करताना त्याची विश्वासार्हता किती हा प्रश्न विचारला गेला पाहिजे। कारण भूतकाळात जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष पदावर होते तेव्हा त्यांनी ऐन वेळेला असंख्य विषयातून माघार घेतलेली आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान, अपेक्षा किंवा विनंती हे फक्त राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य आहे। त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध किंवा धोरणात्मक दृष्ट्या प्रतिबिंब पडण्याची शक्यता ही कमीच आहे।